हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। आज आपण बनवणार आहोत खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नाश्ता साठी। तर मी इथे मूग घेतलेला आहे। एक वाटी भरून मी इथे मूग भिजवून घेतलेले होते, भिजवून ठेवलेले होते 2-3 तास भर एवढं। आता याला एक मिक्सर जारमध्ये घालून घेऊया। तुम्ही रात्रभर पण भिजवून ठेवू शकता। आणि थोडेसे अर्धा वाटी भर होते पोहे घेतलेले होते, त्याला पण मी इथे भिजवून घेतलेला आहे। आता याला मिक्सर जारमध्ये घालून घेऊया। त्यानंतर थोडंसं कोथिंबीर पण घालून घेऊया। खूप हेल्दी आणि टेस्टी पण आहे, मुलांना पण आवडेल। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आणि 2 ते 3 हिरवी मिरची तिखट तुमच्या अनुसार घालू शकता, मुलांसाठी थोडंसं कमी घालू शकता। त्यानंतर थोडंसं आलं घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून याचे एक छान असं बॅटर तयार करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आणि याला एक बाउलमध्ये घालून घेऊया बॅटरला। तर सगळं बॅटर याच्यामध्ये घालून घेऊ। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बॅटर आपल्याला नाही बनवायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे भाजीपाला वगैरे घालून घेऊया। कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि शिमला मिरची, ढोबळी मिरची घालून घेऊया। आणि छानपैकी तुम्हाला जे आवडेल भाजीपाला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। मुलं आजकाल भाजीपाला खात नाहीत, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे त्यांना बनवून देऊ शकता। आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर थोडंसं साखर पण घालूया। साखर घातल्याने आणखी टेस्ट आणि कलर पण छान येतं। आता साखर आणि मीठ घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं। थोडंसं आपण इथे जिरा घालूया, जास्त नाही थोडंसं घालून घ्यायचं आहे। जिरा घातल्याने आणखी टेस्ट वाढतं याच्यामध्ये। आणि छानपैकी याला मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहिजे असेल तर थोडंसं याच्यामध्ये सोडा पण घालून घेऊ शकता। आता चला याला डोसा बनवून घेऊया, खूप हेल्दी राहील। आणि मी इथं ऑलरेडी पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे, तवा। तर तवा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊया। तुम्ही तेलच्या जागी तूप किंवा बटर पण लावून घेऊ शकता। आणि बॅटर याच्यामध्ये घालून थोडंसं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। जास्त पण स्प्रेड नाही करायचं, थोडंसं करून घ्यायचं आहे। आता डोसा आपला तयार झालेला आहे। तुम्ही याला डोसा म्हणू शकता किंवा चिला म्हणू शकता किंवा थेपला पण म्हणू शकता। आता याला स्प्रेड करून घेतल्यानंतर याच्यावर थोडंसं आपण तेल घालून घेऊया, जास्त नाही थोडंसं। आणि झाकण लावून 2 मिनटं मीडियम फ्लेममध्ये याला शिजवून घेऊया। 2 मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता छानपैकी हे शिजलेलं आहे। आता याला पलटून घेऊया। पलटून दुसरी साईड पण छानपैकी याला शिजवून घेऊया। हळू पलटूया। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आणि आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारे मजेदार रेसिपी तुम्हाला मिळतील। आणि ही रेसिपी पण तुम्ही जरूर ट्राय करा, खूप हेल्दी राहील सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना लंचमध्ये पण तुम्ही टिफिनमध्ये पण बांधून देऊ शकता, हेल्दी राहील। तर चला अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार।